काय टंडू काका, काय चाललंय सध्या? चालू आहे. पण काय तू काय आज आमच्याकडे वा बरं वाटलं तुला बघून. कसा झाला रे संसार? हा प्रश्न कशाला विचारला? काय प्रॉब्लेम? अरे काय झाले काहीच कळत नाही, नुसती घरात चिडचिड सुरू असते. चालायचं. संसार म्हटला की काय रेल्वे गाडीचे रूळ बदलताना कसा खडखडाट होतो तसं चालायचं थोडे दिवस. अरे पण आमच्या घरातला खडखडाट अख्ख्या बिल्डिंगला ऐकू जातो रे. हो ना. अरे म्हणूनच लग्नात त्यांना सांगितलं होतं आपण सावधान. खरंय खरं. बरं मला सांग, श्रेयाच्या लग्नाचं काय आहे? मी तर तिला सल्ला देईन, लग्न वगैरे काही करू नको. ती करेल असंही वाटत नाही मला. स्ट्रॉंग इंडिपेंडेंट वुमन का? हसायला काय झालं? नाही, तिचा वेगळाच प्रॉब्लेम आहे. आजपर्यंत दाखवलेली सगळी स्थळं नाकारलेली आहेत. अच्छा, बाहेर कुठं चालू आहे का बघून घे, कारण का आजकालच्या मुलींचं कसं असतं, मुलगा सेटल होईपर्यंत ते घरी सांगत नाहीत, नंतर सगळं बरोबर होतं. तिचा बाहेरचा प्रॉब्लेम नाही आहे काही, तिचा आतच प्रॉब्लेम आहे म्हणते. म्हणजे म्हणजे तिला असं वाटते की ती स्त्री नसून पुरुष आहे. मी आता काय काय उत्तर ह्या गोष्टीवर कसं काय उत्तर देणार, काय करणार? 8 महिने घरामध्ये आबोला. काका तुला आठवत आहे का, मी जेव्हा नोकरी सोडायचा निर्णय घेतला तेव्हा सगळ्यात पहिला सपोर्ट तू केला होतास. अरे ते वेगळं हे वेगळं बाळा. अरे पण तुझंच वाक्य आहे ना की जोपर्यंत आपण एखादी गोष्ट स्वीकारत नाही तोपर्यंत ती वेगळी असते, एकदा स्वीकारली की ती आपली असते. लोक काय विचार करतील? खरं सांगू का, सगळ्यांना अंदाज आहे. असं म्हणतो म्हणजे मलाच उशीर होतोय का? अवघड आहे रे, बाप म्हणून अवघड असतं रे. म्हणजे लोक काय म्हणतील सांग ना, बघ ना, विचार कर ना. मी तर म्हणीन माझा काका कसला भारी, माझ्या बहिणीच्या पाठीशी उभा राहायला. खरं? सांगतो फोन करून. श्रेया, अगं सॉरी बाळा. हां नाही ये तू, आपण बोलू घरी आल्यावर. अथर्व पण आलाय. ये. हो चाल. जेवूनच जा आता. जेव जेव. अरे